भजी ही ऑइली व्हायला नको, मस्त खुसखुशीत यायला हवी, त्यासाठी मी ते ट्रिक वापरली, म्हणून नक्की बघा. चला, इथं मी बेसन, अद्रक लसूणची पेस्ट, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, मीठ टाकून घेतलं. त्यानंतर मी तर 4 चमचे बारीक हा रवा टाकून घेतला. अर्धा कप पाणी टाकून छान असं याला मिक्स करायचं आहे. जास्त पातळ नाही बनवायचं आहे, थोडं घट्टसरच हे पीठ राहू द्यायचं आहे. छान मिक्स केल्यानंतर मी इथं 1/4 चमचा म्हणजे 2 चिटकी इथं आपल्याला खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे. ते छान मिक्स केलं आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि छान अशी ही मोठी मोठी अशी भजिया टाकून घ्यायची. ही छान अशी फुगून येते पटकन आणि थोडी पण ऑइली होत नाही, कारण यामध्ये आपण रवा वापरला आहे म्हणून. आणि बेकिंग पावडर वापरल्याने हे छान अशी खुसखुशीत आणि फुगून येते ही भजी. पण रव्यामुळे थोडी पण तेलकट होणार नाही. एकदा नक्की करून बघा, खूप छान कुरकुरीत अशी आपली ही भजी बनून तयार झाली. हे तुम्ही बघू शकतात. मी हिला काढून घेतली. गरमागरम सॉस सोबत खायला आपली ही भजिया तयार आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.